हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीची ज्या पदांची परीक्षा संपलेली आहे त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे। त्या संदर्भात आपण माहिती देतच असतो। तर यामध्ये सुद्धा आणखी गेल्या 2 दिवसात जे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत त्या संदर्भात आपण माहिती देणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी पहा मित्रांनो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण जिल्हा परिषदचे जे निकाल लागलेले आहेत त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। पण यामध्ये आपण जिल्हा परिषद कोणती आहे आणि त्यासोबतच कोणत्या पोस्टचा निकाल सध्या लागलेला आहे किंवा 1-2 दिवसामध्ये या लागलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहू। तर पहा, यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा परिषद आहे गोंदिया। गोंदियामधील वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक या दोन्ही पदांचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे। तुम्हाला जरी संपूर्ण PDF वगैरे डाउनलोड करायची असेल तर ती आपण टेलिग्राम ग्रुपला अपलोड केलेली आहे, किंवा टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला सर्व जिल्हा परिषदांच्या वेबसाईट ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। त्यावर जाऊन तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुमचा रिझल्ट हा डाउनलोड करून घेऊ शकता, किंवा रिझल्ट संदर्भात अपडेट चेक करू शकता। तर इथं पहा, आपण फक्त जिल्हा परिषद आणि कोणती पोस्टचा निकाल लागलेला आहे त्या संदर्भात माहिती पाहत आहोत। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद आहे धुळे। धुळेमधील लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर जिल्हा परिषद आहे छत्रपती संभाजीनगर। संभाजीनगरमधील सुद्धा लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर जिल्हा परिषद आहे गडचिरोली। गडचिरोलीमधील लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद आहे कोल्हापूर। कोल्हापूरमधील सुद्धा वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक या दोन्ही पदाचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल लागलेला आहे। वर्धा जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ सहाय्यक या पदाचा। त्यानंतर जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्गमधील वरिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद आहे सातारा। सातारामधील कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक दोन्ही पदाचा लागलेला आहे। सोलापूरमधील कनिष्ठ सहाय्यक या पदाचा लागलेला आहे। त्यानंतर सांगलीमधील कनिष्ठ सहाय्यक या पदाचा लागलेला आहे। नंतर जिल्हा परिषद पुणे येथील वरिष्ठ सहाय्यक या पदाचा लागलेला आहे। त्यानंतर जिल्हा परिषद लातूरमधील कनिष्ठ सहाय्यक या पदाचा लागलेला आहे। नंतर पहा, जिल्हा परिषद लातूरमधील कनिष्ठ सहाय्यक या पदाचा लागलेला आहे। त्यानंतर जिल्हा परिषद नाशिकमधील सुद्धा कनिष्ठ सहाय्यक या पदाचा लागलेला आहे। आणि जिल्हा परिषद नांदेडमधील सुद्धा कनिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे। तर पहा मित्रांनो, गेल्या 2 दिवसात जे निकाल लागलेले आहेत त्या संदर्भात आपण माहिती दिली। आणखी निकालासंदर्भात जी काही अपडेट येईल, कारण की अजून स्थापत्य अभियांत्रिकी त्यानंतर फार्मसी इत्यादी निकाल जे आहेत ते बाकी आहेत, तर त्या संदर्भात अपडेट जशी आपल्याकडे प्राप्त होईल त्याबद्दल आपण माहिती देऊच। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।